माने दार दार उघड आहे. काय होतंय कळतच नाही बघा की हो. झोपच येत नाही. छातीत धडधडल्यासारखं होतंय. गुंडप्पा कोण आहे? कोण आहे जी? कोण आहे जी? कोण आहे? एवढ्या रात्री वाड्यात कोणी शिरलं की काय हो? नाही तसं होणार नाही. पहारेकरी दारावर तर दिसतायत की हो. एवढ्या रात्री वाड्यात कोणी शिरलेलं हातात सापडलं ना तर त्याची आज खैर नाही बघा. आधीच त्या सुमित्रानं डोकं फडकवलंय. गुंडप्पा मी कोणाला सोडणार नाहीये गुंडप्पा. या वाड्याच्या नशिबात मी लिहिलेले त्याला भोगावे लागतील. आजपासून या वाड्यातल्या माणसांची सुखाची झोप संपली. आम्ही इथेच आहोत, कुठेही गेलो नाही. मोज गुंडप्पा, दिवस मोज. खूप चाकरी केली या वाड्याची. आता मळी उजळण्याची सेवा कर. सुमित्रा, मित्रा, खूप छळलं की हो तुम्ही या वाड्याला, इथल्या माणसांना. आता गाड बघा माझ्याशी आहे म्हटलं. मी आता कुणालाही काय होऊ देणार नाही बघा. सुमित्रा, गुंडप्पा, हो सुरा काय आहे तुमच्या हातात? तुम्हाला काय सुमित्राच्या भूताना झपाटलं की काय? काय करताय काय तुम्ही? नाही का तुमच्यासाठी माझ्यासाठी सुरा? हो माझा जीव घ्यायला निघालात का गुंडप्पा? नाही. नाही मला मारू नका. मी काहीतरी रागाच्या भरात बोलले असेल तुम्हाला. मला मारू नका गुंडप्पा. नाही काय का? करताय? तुम्ही मला मारू नका. माझा जीव घ्या गुंडप्पा. नको माझं नको, ऐकायची मारू अक्का. नका. हो, अक्का, गुंडप्पा, काय करताय? तुमचा आवाज ऐकला हो, अक्का. गुंडप्पा. हो अक्का, माझं ऐकायची अक्का. आईसाहेब काय झालं? तुम्ही किंचाळला? आईसाहेब, आईसाहेब काय झालं? कुणी केलंय तुम्हाला? आईसाहेब बोला ना काहीतरी. आऊसाहेब, गुंडप्पा दादा तुम्ही केलं ते? तुम्ही केलं ना? रोमिल अक्का, आऊसाहेब, 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 हे बघा ना गुंडप्पा दादानी काय केलं. त्यांनी आईसाहेबांना मारलंय. ಇಲ್ಲ ಅಮ್ಮ ನಾನು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಮ್ಮ मी नाही केलं तिने करायला लावलं जी गुंडप्पा काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही नाही केलं तर कुणी केलं हे सगळं? ಇವಳು ನನ್ನಿಂದ ಮಾಡಿಸಿದೆ तिने करायला लावलं जी तिने आपलं म्हणणं खरं केलं तिने सरलबद्दलचा बदला घेतला जी गुंडप्पा सरळ काय ते सांगा. तुमची गळ करणार नाही म्हणतो आम्ही. अम्मा अम्मा ನಾನು ಭೈರವಂದು आणि तगुतीने भैरवाची आण घेतो अम्मा. ते सगळं त्या सुमित्रानं केलं जी सुमित्रानं केलं. ती होती तिथं अम्मा, ती होती तिथं. भाऊसाहेब गुंडप्पा बोलतात ते खरं तर नसेल ना? नाही हे शक्य नाहीये की हो. सुमित्रा आता या वाड्याचं काही बिघडवू शकत नाही. ಅಮ್ಮ ಅಮ್ಮ ಅಷ್ಟು ಕೆಲಸ म्हणताची ನಾನು ನನ್ನ ಕಣ್ಣಿಂದ ನೋಡಿದ್ದೆ. मी माझ्या डोळ्याने पाहिलं बघा अम्मा. गुंडप्पा दादा काय बोलताय हे तुम्ही?
कालपर्यंत तुमचा सुमित्रावर विश्वासही नव्हता आणि आज अचानक तुम्ही तिच्यावर आरोप करताय. वहिनी, ती तर आहे जी, ती आता कुणाला मी सोडणार नाही बघा, ती कुणाला मी सोडणार नाही. बदला घेणार जी, अम्मा बदला घेणार. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही सुमित्राच्या आडून तुमचा बदला घेताय. तुमचाच हात आहे याच्यात. नाही अम्मा, अम्मा सुमित्र आहे जी, सुमित्र आहे जी. नाही ना म्हणायची अम्मा, नाही ना म्हणायची. आम्हाला हेच ऐकायचं होतं गुंडप्पा. तुमच्या तोंडून आम्हाला हेच ऐकायचं होतं. मा निलांबरा, हे तुम्ही असं का केलं म्हणतो आम्ही. कारण गुंडप्पा आमच्याशी हुज्जत घालत होते. म्हणे सुमित्रा नाहीये. आम्हाला शहाणपणा शिकवायला निघाले होते हे. काय गुंडप्पा, ते रंगीत पाण्याचं प्रकरण आठवतंय ना? त्यावेळेला एकदा फसलात तुम्ही, तरी सुद्धा ताठा गेला नाही तुमचा. यांना अद्दल घडवायलाच हवी होती आऊसाहेब, आणि म्हणून आम्ही रोमेलाला हाताशी धरून हा सगळा प्लॅन केला. मी माझा सूड घेणारच. देव रे. आणि आज गुंडप्पा झोपलेले असताना सुद्धा आम्ही असाच सुमित्राचा आवाज काढून त्यांना घाबरवलं. तिरमिरीत गुंडप्पा काहीतरी विचित्र पाऊल उचलणार आम्हाला माहित होतच. आणि बघा ना, शेवटी तसंच झालं. आम्ही मरण्याचं नाटक केलं आणि गुंडप्पांना वाटलं त्यांनीच हा सगळा प्रकार केलाय. काय गुंडप्पा, आता तरी करताय ना कबूल की सुमित्रा आहे? निलांबरा, असं एखाद्याच्या भावनेशी खेळून कसला आसुरी आनंद घेत आहात तुम्ही म्हणतो आम्ही. आऊसाहेब, आम्ही फक्त गप्प बसा, काही बोलू नका. हे सरनोबत खानदानाचं दुर्दैव आहे की तुम्ही या घरात थोरल्या सुनबाई म्हणून माप ओलांडून आलेला आहात. अम्मा जमाची, अम्मा जमाची, माफी अम्मा. गुंडप्पा, शांत व्हा. झालं ते बरंच झालं जी. या प्रकारामुळे तुमच्या मनात असलेली सुमित्राची भीती आता कमी व्हायला मदतच होईल. जा, तुमच्या रूम मध्ये जा आणि आराम करा. पण आऊसाहेब, आम्ही फक्त गुंडप्पांची मस्करी. मस्करी? ही कसली मस्करी? स्वतःला राजघराण्यातला म्हणून तोरा मिरवता, राजगादीची स्वप्न बघता आणि इतक्या हीन पातळीवर उतरून वागता. गुंडप्पा या वाड्यात सेवक आहेत. त्यांचा एखाद्या गोष्टीवर विश्वास नाही बसला म्हणून त्यांना अद्दल घडवण्याची ही कसली पद्धत की हो तुमची? असं करून काय साधायचं होतं तुम्हाला म्हणतो आम्ही. आऊसाहेब, तुम्ही प्लीज शांत व्हा. काही अनिष्ट झालं नाही ना, यातच सगळं मिळालं. आज नसेल घडलं, पण ह्या पुढे अनिष्ट काहीतरी घडणार नाही कशावरून? निलांबरा, असं काहीही घडणार नाही. असं कसं? जी सुमित्रा दाराआड बंद असताना तिची इतकी भीती वाटत होती, ती आता मोकळी झाल्यानंतर काहीच करणार नाही असं ठामपणे कसं म्हणू शकता आऊसाहेब? तुम्ही या वाड्यात असं काय करून ठेवलंय की इतकी खात्री वाटतेय तुम्हाला? त्यासाठी परमेश्वराने कुणाला तरी पाठवलंय जी. कोणाला आऊसाहेब? रेवा. सुमित्रेच्या अमानवी शक्ती रेवा पुढे काहीही काम करू शकत नाही. जोपर्यंत रेवा या वाड्यात आहे तोपर्यंत सुमित्रा सर्वबंधांच्या केसाला धक्काही लावू शकत नाही.
रेवा आपलं सुरक्षा कवच आहे. म्हणूनच त्या सदैव आमच्या समोर आम्हाला हव्या असतात. रेवाचं वाड्यात राहणं हे आपल्यासाठी आणि वाड्यासाठी चांगलं आहे जी. असं कसं शक्य आहे आऊसाहेब? इतकी वर्ष तुम्ही मोठ्यातले मोठे उपाय केलेत, पण त्या सुमित्राची दहशत कमी नाही झाली. मग आता रेवामध्ये असं काय आहे की सुमित्रानं तिला घाबरून असावं? काही चमत्कारांना उत्तरं नसतात निलांबरा. वाईट शक्तींच्या वादळात एक चांगुलपणाची ज्योत तग धरून जाते, पण तुम्हाला ते नाही कळणार, कारण त्यासाठी उपजतच चांगुलपणा असावा लागतो. पण तुम्हाला हे तरी कळलं असेलच ना की ज्या दिवशी रेवाने या वाड्यात पहिलं पाऊल टाकलं त्या दिवसापासून सुमित्रेचा प्रभाव कमी होत गेला. पण संपलेला तर नाहीये ना. यू नेव्हर नो, कदाचित कधीतरी सुमित्राचा प्रभाव परत वाढेल. नाही, आम्हाला तसं वाटत नाही. अनय राजगादीवर बसला तरीही ती त्याचं काहीही बिघडवू शकली नाही, कारण रेवा त्याच्या बरोबर होती. तसा तिने प्रयत्नही केला, पण तरीही सुमित्राचं काहीही चाललं नाही. याला कारण फक्त रेवाच आहे. म्हणजे आता सुमित्राची शक्ती संपली आहे असं मानायचं का? शक्ती संपत नसते तर तिचा प्रभाव कमी होत असतो. अनय सोबत रेवा जोपर्यंत राजगादीवर आहे तोपर्यंत आपण सगळे सुरक्षित आहोत हे मात्र नक्की. पण आऊसाहेब, बस, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेत निलांबरा. यापुढे सुमित्रा हा विषय वाड्यात बंद. एवढं सगळं करून पदरात काय पडलं तर धोंडाच. ती सुमित्रा आमचं काही बिघडवू शकत नाही याचा आनंद मानायचा, की रेवाचं पारडं राजगादीसाठी श्रेष्ठ ठरतंय याचं दुःख मानायचं, हेच कळत नाहीये. पण रेवाला धडा शिकवणारही कुणीतरी असेलच की. आज तो फोन कसाही करून लागायलाच हवा होता. माझ्याकडे आता जास्त वेळ नाहीये आणि अजूनही मी कामाला सुरुवात केलेली नाही. आऊसाहेबांना किती विश्वास आहे की हे काम मी नक्की करणार. काय करू? आत्ता फोन करू? पण आत्ता कोणी नाही उचलला तर? नाही, मी काम करण्यापेक्षा ना त्यावर विचारच जास्त करते. मला तो फोन करायलाच हवा. मी फोन करून बघतेच, त्याशिवाय मला शांत झोप नाही लागणार. हॅलो. हॅलो, अवनीचं घर का? हॅलो, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? अवनी आहे तिकडे? हॅलो. रॉंग नंबर.
हॅलो हॅलो अग्नीचं घर का अग्नी आहे इकडे हॅलो हॅलो कुणाचा फोन होता? स्वप्नील, कुणाचा फोन होता? कोणाचा नव्हता. भास झाला असेल तुम्हाला. सांगितलं ना तुम्हाला, कोणाचा फोन नव्हता. जाऊन झोपा. अग्नीच्या भूतकाळापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न मला थांबवून चालणार नाही. जो बायोडेटामध्ये लिहिलाय तो रॉंग नंबर आहे का काल माझ्याकडून डायल करण्यात काही चूक झाली का अजून काही कारण आहे त्या रॉंग नंबर मागे? मला शोधायलाच हवं. रे वाक्का, चहा घ्या म्हटलं. सगळी नोकर मंडळी बघा गडबडीत आहेत म्हणून थोडा उशीर झाला. माफ करायची. अहो पण आता बोलत बसू नका. चहा घेऊन टाका म्हटलं, थंड होऊन राहिला. गुंठेपा दादा मी चहा मागितलेलाच नव्हता. अक्का, तुम्ही चहा नाही मागितलं जी. अहो उलट मीच खाली येऊन नेहमीप्रमाणे चहा करणार होते. अरे वा, आमच्या बी डोक्याचा भुग्गा होऊन राहिला बघा. आम्ही काय करतो काय नाही ते आम्हालाच कळत नाही बघा. मग कशाला करता हे सगळं? तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना. आमच्या तब्येतीचं सोडून द्यावं, त्याचं कुणाला काय पडलंय? असं का म्हणताय? रेवाक्का, अहो नशिबाचे भोग आहेत आमच्या. अम्मा आहेत म्हणून या वाड्यात थांबलोची, नाही त्या वाड्यात काय ठेवलंय हो? सोडा हो, तुम्ही बी नोकर माणसाचं काय ऐकत बसलाय? गुंडप्पा दादा थांबा, बसा इथे. नकोची, मालका शेजारी बसणं म्हणजे. गुंडप्पा दादा काहीतरी नक्की झालंय, तुमच्या चेहऱ्यावरनच दिसतंय. आणि मला मुलीसारखं मानता ना? बसा बघू इथे, बसा. आता सांगा नक्की काय झालंय? जाऊ दे ना अक्का, गोष्ट फार मोठी नाही जी. पण काल रात्री थोरल्या अक्काने केलं ते बरोबर नव्हतं जी. थोरल्या सासूबाईंनी काय केलंय? काल रात्री बघा त्या काय? थोरल्या सासूबाईंनी असं केलं? माझा विश्वासच बसत नाहीये. अक्का, माझाही विश्वास बसला नाही बघा. त्यानं तसं बघितलं आणि माझ्या हृदयाचा टोकाच चुकला बघा. नाही नाही, मी आत्ता जाऊन बोलते त्यांच्याशी. त्यांनी केलं ते खूप चुकीचं आहे. आऊसाहेबांच्याही कानावर घालायलाच हवं. जाऊ दे अक्का, हे चालायचंच बघा. मालकाने आमची थट्टा करायचीच. पण एक सांगू, आऊसाहेबांनी आज मला सकाळी सांगितलं बघा, ती सुमित्रा शक्तिहीन झाली. आता या वाड्यात तिचं अस्तित्व असलं तरी ती काही करू शकत नाही बघा. आणि आऊसाहेबांच्या बोलण्यावर आमचा विश्वास आहे. ते चांगलंच आहे गुंडप्पा दादा, पण थोरल्या सासूबाईंनी जे काही केलं ते खूप चुकीचं आहे. राहू द्याची रेवाक्का, यावरून आता आणखी नवीन वाद नको जी. तुम्ही आपलेपणाने विचारलं म्हणून बोललो म्हटलं. ये तुम्ही.